शुभ संध्या सर्वांना सविनय जय भीम। मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे सध्या श्रीमती सी.बी. शहा महिला महाविद्यालय सांगली येथे इतिहासाची विभाग प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। गेली 17 वर्ष मी इतिहासाचे अध्यापन करत आहे। आमचे हे महाविद्यालय जे आहे ते SNDT महिला विद्यापीठ मुंबईशी संलग्न आहे। माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्यात आधी आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ, त्याचबरोबर सेक्रेटरी डॉक्टर संतोष बनसोड आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचबरोबर संपूर्ण देशभर अनेक महाविद्यालयांमधून अनेक विद्यापीठांमधून कार्यरत असणारे आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सर्व सदस्य की ज्यांच्यामुळे ही फेसबुक लेक्चर लाईव्ह सिरीज लोकप्रियता मिळवत आहे, अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। आज मी आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे तो माझा विषय आहे थेरी गाथा, स्त्रीवादी इतिहास लेखनाचे एक साधन। आपण सगळेच बघतो की भारतीय समाज व्यवस्था ही पितृसत्ताक समाज व्यवस्था असल्यामुळे भारतीय मेनस्ट्रीम हिस्ट्री जी आहे किंवा मुख्य प्रवाही इतिहास जो आहे तो सुद्धा आपल्याला पितृसत्ताक किंवा पुरुष प्रधान असा इतिहास दिसतो, ज्यामध्ये स्त्रिया या नेहमीच बऱ्यापैकी अनविजिबल किंवा ज्या नेहमी दुय्यम भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात। आणि म्हणूनच अलीकडच्याच काळामध्ये जे इतिहासात अनेक नवनवीन विचार प्रवाह उदयास येत आहेत, त्यात स्त्रीवादी इतिहास लेखन प्रवाह हा विचार प्रवाह सुद्धा उदयास आलेला आहे। अर्थात आज मी स्त्रीवादी इतिहास लेखन प्रवाह किंवा त्याची वाटचाल किंवा फेमिनिस्ट हिस्ट्री, जेंडर हिस्ट्री असे यातले भेद याबद्दल बोलणार नाही आहे। तर मी आज फक्त थेरी गाथा हे एक संदर्भ साधन कशा पद्धतीने आहे याबद्दल माझे विचार मी मांडणार आहे। सर्वप्रथम आपण समजून घेऊया की थेरी गाथा म्हणजे काय। आपण बऱ्यापैकी मराठी भाषिक जे कुटुंब आहेत ग्रामीण भागात प्रामुख्याने आणि शहरी भागात सुद्धा बऱ्याच प्रमाणात थेरडी हा शब्द ऐकलेला असतो। तर थेरडी म्हणजे काय? थेरडी म्हणजे एखाद्या कुटुंबातील वयस्क ज्येष्ठ अशी स्त्री, जिला म्हातारी असं सुद्धा म्हटलं जातं, आणि ही वयानुसार तिच्या अनुभवानुसार ती बऱ्याचदा अनेक गोष्टी कुटुंबातील सदस्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत असतीलच असं नाही। आणि त्यामुळे त्या या स्त्रीला नकारात्मक अर्थाने किंवा हेटाळणीच्या अर्थाने थेरडी असं म्हटलं जातं। म्हणजे काय बडबड करायली थेरडी अशा पद्धतीने। तर हे थेरडी जे आहे तर हा शब्द जो आहे तो पाली याचं ओरिजिन आहे, याचं मूळ उगम जो आहे तो पाली भाषेतून आहे। आणि थेरी या शब्दाचा अर्थ होतो की ज्येष्ठ किंवा अनुभवी अशी जी स्त्री आहे तिला थेरी असं म्हटलं जातं। ॲक्च्युली थेरडीचा अपभ्रंश असेल किंवा बुद्धू हा जो शब्द वापरला जात असेल, तर ही शब्दांची जी निर्मिती आहे तर ती कुठेतरी बुद्धिझमच्या हेटाळणीतनं किंवा बुद्धिझमच्या द्वेषातनं केलेली आहे काय हे बघणं ते म्हणजे ॲक्च्युली भाषा अभ्यासकांचं काम आहे, परंतु हे सुद्धा कधीतरी बघायला पाहिजे। कारण की जसं एखाद्या चांगल्या नावाचा अपभ्रंश केला जातो आणि नावाचा अपभ्रंश प्रामुख्याने चिडवण्याच्या अर्थाने केला जातो, त्याच पद्धतीने हे आपल्याला झालेलं दिसतं। तर ही थेरडी जी आहे तर ह्या थेरडीचा संबंध आपल्याला थेरीशी आणि थेरी या ज्येष्ठ स्त्रीशी असा दिसून येतो। तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये गौतम बुद्ध हे एक असे क्रांतिकारी धर्मसंस्थापक होते की ज्यांनी आपल्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुषांना समान स्थान दिलेलं आहे, ज्यांनी स्त्रियांसाठी सुद्धा आपल्या संघाचे जे दार आहेत ते उघडलेले आहेत आणि स्त्रियांनाही मुक्तीचा मार्ग जो आहे तो दाखवलेला आपल्याला दिसून येतो। मग या ज्या थेरी होत्या, या ज्या भिक्कुणी संघ होत्या, भिक्कुणी संघामधल्या ज्या ज्येष्ठ अशा ज्या स्त्रिया आहेत किंवा भिक्कुणी आहेत, त्यांनी आपल्याला समाजामध्ये जगत असताना आलेले अनुभव, आपले पूर्वजन म्हणजे भिक्कुणी होण्यापूर्वीचे आपले अनुभव, आपला संसार, आपलं कुटुंब, आपला पती, आपल्याला होणारा सासूरवास, अशा अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या या गाथांमध्ये लिहिलेल्या आपल्याला दिसतात। म्हणजे थेरींनी जे काही वर्णन केलेलं आहे हे एका अर्थाने त्या काळातील सामाजिक इतिहास आहे।
म्हणजे तो जसा जनरल सामाजिक इतिहास आहे तसा तो पर्टिक्युलरली स्त्रियांचा इतिहास आहे. आणि त्या कालखंडातील हा इतिहास स्त्रियांचं केवळ शोषणाचा इतिहास नाही, तर स्त्रियांनी त्या शोषणाला दिलेला जो लढा आहे किंवा त्यातून बाहेर पडून आपला मार्ग जो शोधलेला आहे त्याचं सुद्धा यामध्ये वर्णन केलेलं सगळं आपल्याला दिसून येतं. हा थेरी गाथा जो ग्रंथ आहे तो खुद्दक निकाय, या खुद्दक निकायामध्ये एकूण 15 भाग आहेत आणि त्यातला 9वा भाग म्हणजे थेरी गाथा. एकूण 73 थेरींनी 522 गाथा यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याचे 16 प्रकरण, त्या 16 प्रकरणांमध्ये त्या गाथा ज्या आहेत किंवा ते थेरी गाथा मांडलेल्या आहेत. तर बऱ्याचदा मित्रांनो काय होतं की आपण अभ्यासक म्हणून ज्यावेळी काही गोष्टी बघतो तर आपल्या लक्षात येईल की पाश्चात्य तत्वज्ञानांनी मांडलेल्या थेरीज किंवा सिद्धांत असतील तर त्याचं भारतीय आपल्याला एक आकर्षण असतं की हां नाही, पाश्चात्य तिकडनं आलं म्हणजे काहीतरी त्यामध्ये ग्रेट असं असणार आहे असं. पण आपण कधी हा विचार केलाय का की पाश्चात्यांना सुद्धा भारतीय इतिहासामध्ये, भारतीय या भूमीमध्ये निर्माण झालेल्या काही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ग्रेट वाटत गेल्या आणि त्यामध्ये आहे बुद्धिझम आणि थेरी गाथा. कॅरोलिना रीस डेव्हिड्स अशी ज्या एक विदुषी होत्या किंवा जी एक अत्यंत बुद्धिमान अशी जी स्त्री होती, यांना थेरी गाथेचा जो अभ्यास आहे तो जागतिक प्लॅटफॉर्मवर नेण्याचं श्रेय त्यांना निर्विवादपणे द्यावं लागतं. तर कोण होत्या या कॅरोलिना रीस डेव्हिड्स? तर थॉमस विलियम्स रीस डेव्हिड्स हे संशोधक होते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बुद्धिस्ट जी फिलॉसॉफी आहे त्याच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेलं आहे. 1881 मध्ये त्यांनी पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून भारतातील आणि जगभरातील बुद्धिस्ट टेक्स्ट जे आहेत त्याचं त्यांनी संशोधनाने अभ्यासाने ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यांनी आपली पत्नी जी होती कॅरोलिन, तिला प्रोत्साहन दिलं आणि तिला सांगितलं की तू बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा आणि त्यातही पर्टिक्युलरली विमेन इन बुद्धिझम याचा तू अभ्यास कर. आणि त्यानुसार कॅरोलिना यांनी अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी पाली आणि संस्कृत या 2 भाषांवरती म्हणजे उत्कृष्ट प्रभुत्व त्यांनी मिळवलं आणि त्यांनी या संशोधनाला सुरुवात केली. सर्वप्रथम 1892 साली लंडन ओरिएंटल कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर सादर केला तो थेरी गाथेवरती आणि त्या रिसर्च पेपरच्या माध्यमातून पहिल्यांदा थेरी गाथा हा जो ग्रंथ आहे त्याची ओळख जगाला झालेली आहे. जगातील जे अनेक विद्वान होते, जे अभ्यासक होते त्यांना झालेले आहे. पुढे जाऊन कॅरोलिना यांनी थेरी गाथेचं संपूर्ण भाषांतर जे आहे ते इंग्रजीमध्ये केलं आणि 1909 मध्ये त्यांनी सॅम्स ऑफ सिस्टर या नावाने तो ग्रंथ प्रकाशित केला. आणि तो ग्रंथ आणि त्या निमित्ताने थेरी गाथा एक स्त्रीवादी परिप्रेक्षात अभ्यास करण्याचा जो संधी आहे ती जागतिक या अभ्यासकांना मिळालेली आहे. अनेक भाषिक म्हणजे फ्रेंच तज्ज्ञ असतील किंवा सगळ्याच देशांमधील अभ्यासकांनी त्यावेळी त्यावरती अभ्यास सुरू केलेला आहे. कॅरोलिन नंतर I.B. वॉर्नर नावाच्या एक ज्या अभ्यासक होत्या त्यांनी थेरी गाथेवरती अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास करून त्यांनी तो आपला अभ्यास विमेन इन बुद्धिझम या ग्रंथामध्ये मांडला होता. तीच परंपरा पुढे चालवत कॅथरीन ब्लॅकस्टोन नावाच्या एका विदुषीने पुन्हा थेरी गाथेवरती वेगवेगळ्या अँगलने प्रकाश टाकलेला आहे आणि त्याने विमेन इन द फुटस्टेप ऑफ बुद्धा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. सुजित हारू आणि के ललिता यांनी सुद्धा जे भारतीय स्त्रियांचं लेखन आहे त्याचा जो खंडात मांडणी केलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी थेरी गाथा हा पहिला असा ग्रंथ आहे जो स्त्रियांनी लिहिलेला आहे असं मांडलेलं आहे. पुढच्या काळामध्ये रूपा बोधी यांनी बुद्धकन्यांच्या मुक्तिगाथा या ग्रंथात सुद्धा बरीच छान अशी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. एकंदर काय तर ह्या ज्या सगळ्या पाश्चात्य अभ्यासक आहे किंवा पुढे चालून भारतीय अभ्यासक सुद्धा तर यांनी जी मांडणी केलेली आहे आणि प्रामुख्याने पाश्चात्य अभ्यासक काय म्हणतात तर थेरी गाथा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला असा ग्रंथ आहे जो स्त्रियांनी लिहिलेला आहे. म्हणजे स्त्रियांचं लिखित साधन म्हणून थेरी गाथेची नोंद या अभ्यासकांनी घेतलेली आपल्याला दिसते. मग थेरी गाथेची नोंद जागतिक परिप्रेक्षात घेतली जात असताना भारतीय स्त्रीवादी चळवळ किंवा भारतीय विमेन स्टडी सेंटर थेरी गाथेची
किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या दखल घेतात हे आपण कुठेतरी त्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे. थेरी गाथा जे सांगते, थेरी गाथा काय सांगते आणि एकंदरीतच आपण जर फेमिनिस्ट थेरी काय सांगते हे जर बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्यामध्ये साम्य दिसून येईल. की थेरी या ज्या होत्या त्यांनी काय केलं तर त्यांनी पितृसत्तेला नकार दिलेला तुम्हाला दिसतो. थेरी गाथेमध्ये पहिल्यांदा जे केलेलं आहे ते म्हणजे तत्कालीन पितृसत्ता जी होती ती नाकारली गेली. स्त्रियांकडे पाहण्याचा जो समाजाचा विषम दृष्टिकोन आहे किंवा स्त्रियांकडे पाहण्याचा जो दुय्यम दृष्टिकोन आहे त्याला सुद्धा तत्कालीन कालखंडांमध्ये या थेरींनी आव्हान दिलेलं आहे. मुलीचा जन्म हा कुठेतरी आजही आपण बघतो की गर्भातच मुलींची हत्या करणारे अनेक क्रूर असे पालक तुम्हाला दिसतील. तर आजच्या या भारताच्या परिप्रेक्षात पाहता 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी मुलीच्या जन्माचं स्वागत तर केलं, त्याचेच पडसाद आपल्याला थेरी गाथेमध्ये सुद्धा दिसून येते. म्हणजे जाती व्यवस्था असेल, पितृसत्ता असेल, या सगळ्यांना थेरी गाथेमध्ये विरोध केल्याचे उदाहरणं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि हे उदाहरणं दिसताना म्हणजे सगळ्याच थेरींची उदाहरणं सांगणं तसं शक्य होणार नाही, पण काही वाणगी दाखल ज्या थेरी आहेत त्यांची नोंद घेणं इथं मला साधन म्हणून इतिहासाचं ज्यावेळी आपण थेरी गाथेकडे पाहतो त्यावेळी आवश्यक वाटतं. तर सोमा नावाची जी एक भिक्खुणी होती, म्हणजे वयाने तरुण असलेली ही भिक्खुणी, आणि ती ज्यावेळी एकदा ध्यानस्थ अशी बसलेली असताना मार म्हणजे जो आपल्या मानवी मनाचा विकार किंवा ज्या भावभावना आहेत, राग, लोभ, मोह, माया, मत्सर, तर अशा या संदर्भात रूपकात मार हा एक राक्षस किंवा कोणतरी अशा पद्धतीने तो कल्पलेला आहे. म्हणजे मार प्रामुख्याने मानवी मनाचे विकार. तर हा मार त्या हिला म्हणतो की तू इतकी सुंदर आहेस, इतकी तरुण आहेस, आणि तू तुझं तारुण्य, तुझं सौंदर्य तू वाया का घालवतेस ही अशी तपश्चर्या करून. आणि तू तपश्चर्या करतेस पण जे पुरुषांना पण साध्य झालं नाही तपश्चर्याने, ते तुझ्यासारख्या 2 बोटं ज्ञान असलेल्या स्त्रीला कसं काय शक्य होईल. तर इथे 2 बोटं ज्ञान हा किंवा 2 अंगुली प्रज्ञा हा जो शब्द आहे तर तोही आपण लक्षात घेतला पाहिजे की कशाला म्हणतात. तर आपण पाहतो की भात ज्यावेळी शिजवला जातो त्यावेळी स्त्रिया किंवा गृहिणी काय करते तर त्या भातातला एखादा शीत घेते आणि तो दाबून बघते की हा शिजलेला आहे की नाही. म्हणजे तिचं ज्ञान हे फक्त तेवढंच घरापुरतंच अशा अर्थाने हा शब्द त्या काळी वापरला जात असे. म्हणजे तो काळ सुद्धा अपवाद नव्हता स्त्रियांना दुय्यमत्व देण्यामध्ये. तर तो मार तिला या हे करतो की तू स्त्री आहेस आणि तुला निर्वाण वगैरे या गोष्टी काय सहज शक्य होणार नाहीत, कारण त्या पुरुषांनाही मिळत नाही, तिथे तुला कसं मिळणार. तर त्यावेळी सोमा त्याला उत्तर देते की चित्त चांगल्या प्रकारे समाधिस्थ झाल्यावर, सत्याचे ज्ञान झाल्यावर आणि धम्माचे सम्यक दर्शन झाले असताना स्त्रीभाव आमचे मार्गात कोणते अडथळे आणू शकेल. ती माराला पुन्हा प्रश्न विचारते की जेव्हा तुमचं चित्त आणि तुमचं सत्य तुम्हाला कळालेलं असेल त्यावेळी कुणीही केवळ स्त्री आहे म्हणून तुमच्या मार्गामध्ये अडथळे आणू शकणार नाही. आणि त्यावेळी मार म्हणजे तो तिथे हारतो. अशा पद्धतीचा तो संवाद आहे, तो मुळापासून वाचणं इंटरेस्टिंग आहे. दुसरी जी एक मला महत्त्वाची वाटते म्हणजे पुरुष सत्तेला चपराक देणारी अशी जी स्त्री आहे ती म्हणजे बद्दा कुंडलकेसा. तर ही जी बद्दा असते ती एका खूप श्रीमंत अशा व्यापाऱ्याची मुलगी आहे आणि ती म्हणजे सगळे सुखसोयी तिला असणारी. आणि तिला ज्यावेळी असं ती एकदा बाहेर उभी असते आणि त्यावेळी तिला एक चोर जो आहे तो असा पकडून नेताना दिसतात राजाचे सैनिक. तर ती विचारणा करते तेव्हा कळतं की हा याने चोरी केली आणि त्याला पकडून नेत आहे. तर त्याचं नाव सत्तूक असतं. तर ती त्याला पाहिल्यानंतर लव ॲट फर्स्ट साईट त्यावेळी पण होतं असं म्हणायला हरकत नाही. तर तिला पाहिल्याबरोबर तो आवडतो आणि ती तिच्या वडिलांकडे हट्ट धरते की नाही मला याच मुलाशी लग्न करायचं आहे. मग शेवटी वडील पण मुलीचा हट्ट पूर्ण करतात आणि त्याची सुटका करतात त्या सैनिकांकडनं आणि आपल्या मुलीशी त्याचा विवाह लावून देतात. काही दिवस व्यवस्थित जातात पण शेवटी त्याच्या डोक्यामध्ये चोरी हा मुळात भाग बसलेलाच असतो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत त्या
चोरीची एक चोरी करावी वाटणं असं त्याचा तो हे असतो. आणि त्या एक दिवस तो तिला म्हणतो की मी माझी सुटका व्हावी यासाठी माझ्या देवतेकडे मी नवस केला होता आणि आपल्याला जाऊन तो नवस फेडायला पाहिजे किंवा तिथे त्या देवतेचं दर्शन घ्यायला जायला हवं. आणि अशा वेळी तू काय कर, तुझे सगळे म्हणजे तू छान तयार हो, सगळे सगळे जेवढे असतील नसतील ते सगळे दागदागिने तू अंगावरती घाल आणि आपण जाऊयात. ती पतीच्या प्रेमात असलेली ती स्त्री आहे. ती म्हणजे पतीवर संशय घेण्याचं काही कारणच नाही आणि ती त्याने सांगितल्यानुसार तयार होऊन ती त्याच्यासोबत ती निघते. आणि हा जाताना अशा उंच पर्वतावरती तिला घेऊन जातो. तिला कळत नाही नेमकी याची देवता आहे कुठे, पण तरी सुद्धा पतीवरच्या विश्वासाने ती त्याच्या मागे मागे जात राहते. आणि डोंगराच्या वरती एकदम गेल्यानंतर ते कुठे आणलं विचारल्यानंतर तो हसतो आणि तो सांगतो की मूर्ख आहेस म्हणजे तू, की मला तुझे हे सगळे दागदागिने पाहिजेत आणि त्यासाठी मी तुला इथं आणलंय. मी तुझे सगळे दागदागिने घेणार आणि तुला या कड्यावरनं ढकलून देणार. तिला परिस्थितीचं गांभीर्य कळतं पण ती काहीही बोलत नाही किंवा त्याला काही उत्तर देत नाही. फक्त ती म्हणते की ठीक आहे, म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम असेल नसेल माहिती नाही, पण माझं तुमच्यावरती खरं प्रेम आहे आणि ठीक आहे, मला आता तुम्ही मारणारच असाल तर चालेल, पण मला मरण्यापूर्वी तुम्हाला एक प्रेमाने मिठी मारू द्या. आणि त्यालाही वाटतं की ठीक आहे, बायका म्हणजे भाऊक असतात वगैरे, आणि तो तिला ती परवानगी देतो आणि त्याला मिठी मारण्याच्या बहाण्याने ती त्याच्याजवळ जाते आणि त्यालाच ती दरीमध्ये ढकलून देते. तर ती आपल्या गाथेमध्ये काय म्हणते की सर्व ठिकाणी पुरुष चतुर नसतात. म्हणजे पुरुषांना वाटतं की आपण चतुर आहोत, पण बद्दा म्हणते की सर्व ठिकाणी पुरुष चतुर नसतात, काही ठिकाणी स्त्रिया सुद्धा पुरुषापेक्षा चतुर असतात. हे बद्दाच्या गाथेमध्ये आहे आणि बद्दाच्या गाथा ज्या आहेत त्या सगळ्या वाचणं खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे. असं म्हणजे तुम्ही ते इतिहासाचे अभ्यासक म्हणून तर ते वाचायलाच हवं. आणि मग पतीला त्याच्या पापकर्माची शिक्षा दिल्यानंतर तिला घरी जाणं काही आता योग्य वाटत नाही, कारण शेवटी आईवडिलांशी त्यांच्या हट्ट करून तिने हा मुलगा पती म्हणून स्वीकारलेला असतो. मग अशा वेळी ती काय करते की संन्यास घेते आणि ती जैन मुनींच्या आश्रमांच्या तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून तिथे ती ज्ञान प्राप्त करते. पण तिला वाटतं की आणखी सुद्धा ज्ञान आहे, हे एवढं ज्ञान पुरेसं नाही. आणि ती इतकी ज्ञानी होत जाते की सगळ्याच ज्या गोष्टी असतील किंवा वादविवादामध्ये तिला कुणी हरवू शकणार नाही इतकं ज्ञान ती प्राप्त करते आणि ती ज्ञानाच्या शोधात पुढे निघते. ती प्रत्येक गावात ज्यावेळी जाईल त्यावेळी ती काय करते, एक पिंपळाच्या झाडाची फांदी जी आहे ती फांदी तोडायची आणि त्या गावाच्या वेशीवरती वाळूच्या ढिगामध्ये ती फांदी ती रोवून ठेवायची. जो कोणी ती फांदी काढेल त्याने तिच्याशी वादविवाद करायचा आणि मग तिला हरवायचं आव्हान घ्यायचं. अशा पद्धतीचं ते होतं. म्हणजे लोकांना माहिती असल्यामुळे कुणी तिच्याशी वादविवाद करत नव्हतं, कारण ती वादविवादामध्ये इतकी पटाईत होती. ती ज्यावेळी ती नेहमीप्रमाणे श्रावस्तीमध्ये आली आणि श्रावस्तीमध्ये तिने नेहमीप्रमाणेच तो फांदी तिथे ती रोवली आणि सारीपुत्त बुद्धांचे जे अनुयायी आहेत, भिक्खू सारीपुत्त तिथनं जात असताना त्यांनी ती फांदी घेतली आणि मग ती त्यांच्याशी वादविवाद करायला तिथे गेली. आणि त्यांच्याशी वादविवाद करत असताना तिला बुद्धिस्ट तत्वज्ञान आणि गौतम बुद्धांची जी काही शिकवण आहे आणि हे त्यावेळी तिला वाटलं की नाही, आपलं ज्ञान जे आहे ते तितकंसं मोठं नाही. आणि तिचं ज्ञानाचा जो गर्व होता त्यावेळी तो तिथे कमी झाला किंवा त्याचं गर्वहरण झालं आणि तिने नंतर मग भिक्खुणी संघामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि तिने अनेक स्त्रियांना या संघामध्ये आणलेलं आहे किंवा अनेक स्त्रियांना सुद्धा तिने ज्ञान दिलेलं आहे. तर अशी ही बद्दा जी होती, तर या बद्दाने पुरुष सत्तेला म्हणजे कुठेही जिथे कुठे तिला ते आढळेल की इथे ही पुरुष सत्ता आहे, तर तिथे तिथे तिने त्यावरती प्रहार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की या ज्या स्त्रिया आहेत भिक्खुणी संघामधील, तर या स्त्रियांनी तत्कालीन पुरुष सत्ता म्हणजे अनेक स्त्रिया तर म्हणजे इव्हन महाप्रजापती गौतमी सुद्धा म्हणतात की या संसाराची किंवा या संपूर्ण जगण्याची व्यर्थता मला कळाली नसल्यामुळे मी या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटून गेलेले आहे. किंवा एखादी भिक्खुणी जी आहे ती सांगते की माझी आता मुक्तता झालेली आहे, म्हणजे माझी छत्र्या बनवणाऱ्या
नवऱ्यापासून मुक्तता झालेली आहे. नुसताच रांधावाडा उष्टी काढा या भूमिकेतून माझी मुक्तता झालेली आहे. म्हणजे आता मी इतकी मुक्त झालेली आहे की मला साध्या स्वयंपाकाच्या भांड्याला सुद्धा पाणसापाचा दुर्गंध येतोय. अशा पद्धतीने ती मांडणी जी आहे, ती मांडणी त्या स्त्री आणि पुरुष सत्तेच्या विरुद्धचा आपला राग जो आहे, म्हणजे एखादी आपल्या कुबड्यापतीचा किती तो आपल्यावरती अन्याय करत होता हे सुद्धा ती त्यामध्ये मांडताना आपल्याला दिसून येते. आपण दुसरी एक गोष्ट बघायला पाहिजे की आधुनिक स्त्रीवाद आहे किंवा आधुनिक फेमिनिस्ट मुवमेंट जी आहे ती एका गोष्टीचा आग्रह धरते, ती म्हणजे सिस्टरहूड. सिस्टरहूड अर्थात भगिनीभाव. म्हणजे जगातल्या सगळ्या स्त्रिया या भगिनी आहेत किंवा त्या एक आहेत अशा पद्धतीचे ते मांडणी करतात आणि आव्हान करतात की सगळ्या स्त्रियांनी एकत्र आलं पाहिजे. परंतु असं होतं का? आजही तुम्ही जर पाहिलं तर समाजामध्ये किंवा या स्त्रीवादी चळवळीमध्ये खरंच स्त्रियांमध्ये समता आहे का? तुम्ही जर थेरी गाथा किंवा भिक्खुणी संघाची जी रचना पाहिली तर यामध्ये अनेक धर्माच्या म्हणजे ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्यकन्या आहेत, इव्हन चापासारखी पारध्याची मुलगी सुद्धा तिथे आहे. अनेक किंवा अड्डकासी असेल, आम्रपाली असेल, यासारख्या गणिका सुद्धा त्यामध्ये आहेत. आणि एकदा संघात गेल्यानंतर त्या स्त्रीचा दर्जा सगळ्यांच्या बरोबरीने असेल. म्हणजे खरा भगिनी भाव जर तुम्हाला पाहायचा असेल, आम्हाला पाहायचा असेल, तर तो आपल्याला बौद्ध भिक्खुणी संघामध्ये दिसतो आणि थेरी गाथ्यांच्या लेखनामध्ये सुद्धा तो दिसून येतो. तुम्हाला तिथे कुठेही स्त्रियांमध्ये जातीभेद असलेले आढळून येत नाहीत, कारण लेखन जे आहे ते लेखन त्याचा प्रूफ आहे. पण हेच गोष्ट आपण फेमिनिस्ट चळवळीमध्ये जर बघायला गेलो तर मला वाटतं रूपाबुद्धींनी आपल्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे की 1981 मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये जी विमेन स्टडीजची एक कॉन्फरन्स भरली. ती योगायोगाने ती कॉन्फरन्स सुद्धा SNDT महिला विद्यापीठामध्येच भरलेली होती आणि त्यांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे की त्या कॉन्फरन्समध्ये ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्याच ज्या स्त्रिया आहेत त्या उच्च जातीय आणि शहरी स्त्रिया होत्या. त्यामध्ये दलित, आदिवासी, बहुजन अशा स्त्रियांना कुठलंही स्थान नव्हतं. आणि हे जे आहे हे अक्षरशः खरं आहे, कारण की सुरुवातीच्या या काळामध्ये या फेमिनिस्ट चळवळीमध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये खालच्या जातीतील स्त्रियांना त्यामध्ये लिडरशिपमध्ये तर सोडाच, पण इतर ठिकाणी सुद्धा वाव मिळालेला आपल्याला दिसत नाही. तुम्ही जर आम्हीही इतिहास घडवला आहे उर्मिला पवार आणि मीनाक्षी मूण यांचा ग्रंथ जर वाचला तर त्यात सुद्धा तुम्हाला या गोष्टी दिसतील की कशा पद्धतीने या स्त्रीवादी चळवळी ज्या आहेत किंवा या तत्कालीन फेमिनिस्ट मुवमेंट ज्या आहेत त्यांनी किंवा हे विमेन स्टडी सेंटर्स जे आहेत त्यांनी या खालच्या जातीच्या किंवा ब्राह्मणेतर जातीच्या स्त्रियांवरती चळवळीत त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये समाविष्ट करून घेतलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे यांना आपली वेगळीच म्हणजे जसं काळा स्त्रीवाद उदयाला आला की म्हणजे एखादी काळ्या स्त्रीने विचारलं की म्हणजे तुम्ही गोऱ्या स्त्रियांचे प्रश्न मांडताय, म्हणजे आम्ही स्त्रिया एम आय नॉट अ वुमेन, म्हणजे आम्ही स्त्रिया नाहीत का? आणि मग त्यांनी हा काळा स्त्रीवाद जसा उदयास आला तसाच भारतात दलित फेमिनिझम सुद्धा उदयाला आलेला आहे. मग हे करत असताना दुसरी गोष्ट आपण एक बघायला पाहिजे की ज्यावेळी या भारतातील म्हणजे ब्राह्मणी किंवा उच्च जातीय शहरी स्त्रिया स्त्रीवादाची मांडणी करत होत्या त्यावेळी त्यांनी काय केलं तर त्यांनी सिमोन द बुआ, मेरी उलस्टोनक्राफ्ट किंवा शुल्मित फायरस्टोन, इस्टर बोसरो अशा अनेक ज्या पाश्चात्य स्त्रिया होत्या त्यांचे सिद्धांत अभ्यासले आणि त्यांचे सिद्धांत अभ्यासून ते सिद्धांत भारतीय परिप्रेक्षामध्ये भारतीय स्त्री जीवनाला लागू करण्याचे प्रयत्न केले. आणि हे सगळं इंग्लिशमध्ये होतं. आणि त्यामुळे इथे जी आमची गरीब दलित स्त्री आहे तिला साधं शिक्षणच नव्हतं, तेव्हा इंग्लिश वगैरे या फार पुढच्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती पूर्णतः दुर्लक्षित राहिली. म्हणजे भारतीय स्त्रियांच्या परिस्थितीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्याची मांडणी करण्यासाठी बीजिंग परिषद असेल, कोपनहेगन परिषद असेल, कुठल्याही परिषदा असतील, इथे जाणाऱ्या स्त्रिया कोण होत्या हे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या स्त्रियांनी
फक्त पाश्चात्य सिद्धांत जे आहेत स्त्रीवादाचे ते सिद्धांत अभ्यासले आणि ते भारतीय परिप्रेक्षात लागू केले. पण ते करत असताना त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की आपण ज्या पाश्चात्य थेरींचा किंवा पाश्चात्य सिद्धांतांचा अभ्यास करत आहोत, तर पाश्चात्य अभ्यासकांनी स्वतः हे मान्य केलेलं आहे की स्त्रीवादाचा एक महत्त्वाचा अंग, महत्त्वाचा अभ्यास ग्रंथ किंवा महत्त्वाचं साधन म्हणजे थेरीगाथा आहे. असं जर नसतं तर कॅरोलिना किंवा कॅथरीन किंवा आयव्ही ऑर्नर यांनी थेरीगाथेचा अभ्यास केला नसता. परंतु आपण जर बारकाईने पाहिलं तर म्हणजे कदाचित तुम्ही म्हणाल की या आरोप करतायत, परंतु हा आरोप नाहीये, तर हे वास्तव आहे की या फेमिनिझमच्या फर्स्ट वेव्हमध्ये, सेकंड वेव्हमध्ये या दलित स्त्रीवादाकडे किंवा इव्हन थेरीगाथा हा ग्रंथ याच्याकडे सुद्धा फारसा गांभीर्याने कोणी पाहिलेलं मला तरी आढळलेलं नाही. आपला अभ्यास, कदाचित तो माझा अभ्यास कमी असेल, पण मला तरी ते कुठे अद्याप आढळलेलं नाहीये. कुठेतरी अगदी जस्ट ओझरता उल्लेख करणं आणि भारतीय स्त्रीवादाची थेरीगाथेच्या आधारे मांडणी करणं हे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. थर्ड वेव्ह नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये या गोष्टी जरी घडल्या असल्या तरी सुद्धा थेरीगाथा हा स्त्रीवादी इतिहासाचा भारतीय परिप्रेक्षातला महत्त्वाचा अभ्यास ग्रंथ आहे. याकडे जाणून बुजून म्हणा किंवा म्हणजे असं चुकून म्हणा दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येईल असं मला वाटतं. तर आपण हे पाहिलं पाहिजे की एकीकडे जेव्हा या भगिनी भावाचा संकल्प असेल किंवा इव्हन मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे किंवा हा जो सांगितलं जातं, ही गोष्ट जी सांगितली जाते, तर आपण 2500 वर्षापूर्वीचा एक प्रसंग जर पाहिला तर त्यात आपल्याला दिसतं की एक वेळा तथागत गौतम बुद्ध आणि कोसल देशाचा राजा प्रसेनजित हे बुद्ध धम्मावरती, तत्वावरती चर्चा करत बसलेले होते आणि त्याच वेळी एक सेवकाने येऊन सांगितलं की राणी मल्लिकाने एका कन्येला जन्म दिलेला आहे. आणि तो मेसेज ऐकल्यानंतर, ते मुलीच्या जन्माचं वृत्त ऐकल्यानंतर राजा प्रसेनजित नाराज झाला, कारण की त्याला मुलगा होईल अशी अपेक्षा होती. म्हणजे बघा, मुलगा मुलगी भेद त्यावेळी पण होता. तर तो नाराज झालेला बुद्धांच्या लक्षात आला आणि त्यावेळी बुद्धांनी त्याला जो उपदेश केला, तो उपदेश खरं तर आज सुद्धा इतका महत्त्वाचा आहे की तो उपदेश जर भारतीय किंवा लोकांनी ध्यानात घेतला तर कदाचित तिथे मुलीची गर्भात हत्या कधी झाली नसती. तर बुद्धांनी त्याला सांगितलं की राजा, तू असं समजू नकोस की मुलगाच फक्त खूप हुशार, ज्ञानी वगैरे असतो, तर मुलगी सुद्धा एक चांगलं अपत्य सिद्ध होऊ शकतं आणि तिला तू प्रेमाने सांभाळ, ती सुद्धा तुझ्या कुळाचं नाव रोशन करू शकते. अशा पद्धतीचा तो संवाद जो आहे तो बुद्ध आणि त्या प्रसेनजितमध्ये झाला आणि त्यावेळी राजा प्रसेनजितला स्वतःची चूक कळाली आणि त्याने आपल्या मुलीला अगदी आनंदाने स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जेव्हा आपण स्त्रीवादाची किंवा एकूण स्त्री इतिहासाची किंवा स्त्री चळवळीची मांडणी करतो, तर ही मांडणी करत असताना आपल्याला पाश्चात्य संदर्भ घेण्यापूर्वी आपल्याला थेरीगाथा भारतीय परिप्रेक्षामध्ये आपल्याला काय सांगू इच्छिते, तत्कालीन जातीव्यवस्था असेल, त्या थेरींनी, त्या भिक्खुनींनी स्वतःचा जो एक समाजाने जे त्यांना असाइन केलेला रोल आहे, तो म्हणजे फक्त मुलांना जन्माला घालणारी एक मशीन अशा पद्धतीचं जो रोल आहे तो त्यांनी नाकारलेला आहे. आणि त्यांनी ते नाकारून त्यांनी संघामध्ये प्रवेश घेऊन म्हणजे आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला एक वेगळं वाट त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यांनीच त्या काळामधील म्हणजे स्त्री पुरुष संबंध कसे होते किंवा स्त्रियांना कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवलं जात होतं, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी यामध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे पटाचारासारख्या थेरीची जर आपण कथा वाचली तर एक प्रकारे आपल्याला या मानवी जीवनाची नश्वरता जी आहे ती नश्वरता दिसून येते. आणि महाप्रजापती गौतमी ज्या आहेत, ज्या बुद्धांच्या माता होत्या, त्या सुद्धा म्हणतात की आपल्या गाथेत म्हणतात की मी पूर्वी कुणाची आई, पुत्री, पिता, आजी होते. यथार्थपणा न जाणल्यामुळे मी
या संसार सागरामध्ये फिरत राहिले, अशा पद्धतीची मांडणी त्या करतात. आणि एकूणच थेरी गाथा जी आहे ती फक्त जाती व्यवस्था, स्त्री पुरुष विषमता यावरच नाही, तर त्या काळातल्या अंधश्रद्धेवरती आणि ब्राह्मणी व्यवस्थेवरती सुद्धा प्रहार करताना तुम्हाला दिसते. त्यासाठी आपल्याला पुन्निका या थेरीची ज्या गाथा आहेत त्या पाहाव्या लागतील. ही पुन्निका दासी होती, ती अनाथपिंडकाच्या म्हणजे घरी काम करणारी. तिला रोज जाऊन पाणी आणणं, नदीत जाणं, पाणी आणणं, म्हणजे थंडी असो काहीही असो तर त्यावेळी जाणं आणि पाणी आणणं हे तिचं काम असायचं. तर हे काम करताना ती बघते की एक मनुष्य जो आहे तो एवढं थंडी असो की काही असो तो त्या पाण्यामध्ये उभं राहून तो आंघोळ करत असतो किंवा डुबकी घेत असतो. तर ती त्याला विचारते की बाबा माझी तर मजबुरी आहे, मी दासी आहे, मला काम सांगितलं तर मला जाऊन पाणी आणणं भाग आहे, म्हणून मी काम करते, पण तू कोणत्या मजबुरीने असा पाण्यात, थंड पाण्यामध्ये उभं राहतोस? तर तो तिला सांगतो की मी माझे पाप जे आहेत ती पाप धुण्यासाठी मी केलेल्या ह्या पाण्यात, जर नदीच्या पवित्र पाण्यात मी स्नान केलं तर माझे सगळी पापं धुवून जाणार आहेत, म्हणून मी इथे उभं राहतो. आणि त्यावेळी पुन्निका त्याला जे सांगते की म्हणजे पाण्यात स्नान केल्याने जर पाप आणि माणसा धुवून जात असेल आणि माणूस शुद्ध होत असेल तर मग बेडूक, कासव, साप, मगर हे पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे नक्कीच स्वर्गात जातील, म्हणजे ते नरकात जाणार नाहीत. मग ते त्याला त्या ज्या सगळ्या गाथा तिने सांगितलेल्या आहेत, अतिशय अंधश्रद्धेवरती प्रहार करणाऱ्या इतक्या सुंदर गाथा आपल्याला कुठे वाचायला मिळणार नाहीत, इतक्या छान त्या गाथा आहेत. आणि त्यामध्ये ती पाण्यात स्नान केल्यावर जर मुक्ती मिळत असेल तर या पाण्यामध्ये उभं राहिल्याने, म्हणजे तुझी पापं जर या पाण्यात उभं राहून धुवून जात असतील तर त्याच्याबरोबर पुण्य पण धुवून जात असणार आहे. म्हणजे इतकं वैज्ञानिक आणि लॉजिकल त्या दोघांमधला जो संवाद आहे, तर तो संवाद ऐकल्यानंतर तो जो पाण्यात उभं राहणारा ब्राह्मण असतो तो तिला म्हणतो की तू दासी असून सुद्धा तू माझे डोळे उघडलेले आहेस. तर अशा पद्धतीचे हे जे थेरी आहेत आणि त्यांच्या गाथा आहेत, या गाथा नव्याने अभ्यासणे, त्यांचा एक ऐतिहासिक जो नवा अन्वयार्थ आहे तो लावणे आणि त्या आधारे भारतीय स्त्रीवाद जो आहे किंवा दलित पुढे चालून जो, आता आपण नुसतं मी दलित स्त्रीवाद असं म्हणत नाही, ते मी नंतर बोलेलच कधीतरी, पण भारतीय स्त्रीवादाला सुद्धा इतिहासाचे महत्त्वाचं साधन म्हणून जे आहे ते थेरी गाथा हे ठरते. जाता जाता मी फक्त तुम्हाला आम्रपालीची एक हे सांगते की या